नमस्कार, मी अनघा दोडपकर आणि आपण ऐकत आहात कैकेयी भाग 10. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. गुरुकुलू वसिष्ठांच्या समजवण्याने राजे निशंक झाले आणि राम लक्ष्मणाला विश्वामित्र यासोबत जाण्याची त्यांनी आज्ञा दिली. जड अंतःकरणाने सर्वांनी त्यांना निरोप दिला. त्याच्या विरहाच्या कल्पनेनं मंथरा सोडून सारेच दुःखी झाले. कैकेयी तिच्या महालात एकटी असताना मंथरेनं आपला आनंद व्यक्त करीत म्हणाली, आता राम लक्ष्मणांचं काही खरं नाही. तुझा पुत्र भरताच्या वाटेतील काटे आपोआपच दूर झालेले आहेत. आता राज्याभिषेक भरताचाच होईल. कैकेयी अतिशय क्रोधित होत तिला दटावत म्हणाली, यापुढे जर अभद्र बोललीस तर जबर शासन केले जाईल. ते दोघेही महापराक्रमी आहेत. यश संपादन करून लवकरच परत येतील. कैकेयीनं मंथरेला तर गप्प केलं, परंतु तिच्या मनात विचारचक्र सुरू झालं. गुरु वसिष्ठांच्या म्हणण्यानुसार जग कल्याणाकरता दोघांना विश्वामित्रांबरोबर पाठवलं, पण त्यामागे नियतीचे काही संकेत तर नसेल ना? राक्षसांच्या परिपात्यासाठीच तर त्यांचा जन्म झाला असावा का? स्वामींनी तातश्रींना दिलेलं वचन आणि मला मिळालेल्या 2 वरांच्या अवगुंठनात काही घोर कर्म तर घडणार नसेल ना? जगाचं नेमकं कोणतं कल्याण? कैकेयीच्या मनात विचार आला. कदाचित मंथरा निमित्त मात्र होईल आणि काही अघटित घटना घडली तर सारा दोष माझ्या माथी तर येणार नाही ना? अशा विचारांच्या आवर्तनात असतानाच राजे तिच्या महाली प्रवेशले आणि तिची तंद्री भंग पावली. पुत्रांच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास असला तरी महाबलाढ्य मायावी कपट युद्धात माहीर असलेल्या ताटिका, सुबाहू, मारीच यांच्याशी सामना करू शकतील का? या बालकांना अजून युद्धाचा अनुभव नाही. सारेच या चिंतेत जळत होते. 8 दिवसांनी गुप्तहेरांनी वार्ता आणली. 1000 हत्तींचे बळ असलेल्या ताटिकेचा व सुबाहूचा वध श्रीरामाने केला व मायावी राक्षस मारीचाला शेकडो योजन दूर भिरकावून दिलं. ब्रह्मश्री विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. एवढ्या बालवयात प्रबळ शत्रूवर मात केली. हे पुत्र दैवी अवतार तर नसावेत ना? सर्वत्र पुत्रांचे कौतुक सुरू असतानाच मिथिलेच्या जनक राजाचे पुरोहित शतानंद मुनी अयोध्येत राम सीताच्या विवाहाचं आमंत्रण घेऊन आले. श्रीरामाने पणात ठेवलेल्या अवजड शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून ओढले व शिवधनुष्य दुभंगून मोडून पडले. हे शिवधनुष्य लंकाधिपती रावणासारख्या शक्तिमान राक्षसालाही उचलले गेले नव्हते. तिथे इतर राजांना कसे शक्य व्हावे? जनक राजाने त्यांची अयोनिज कन्या विश्वसुंदरी सीतेच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवले होते. जनक राजांचे पूर्वज देवारथ यांना भगवान शिवांनी एक तेजस्वी धनुष्य ठेव म्हणून दिले होते. बालपणी सीता खेळत असताना ते अवजड धनुष्य लीलया उचलले होते. हे पाहून जनक राजांनी ठरवलं की जो वीर हे शिवधनुष्य पेलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल आणि हा पण रामानं जिंकला. राजन, येत्या पौषात राम सीतेच्या होणाऱ्या विवाहाचं आमंत्रण देण्यास आलोय. राजन, श्रीरामाने मिथिलेत प्रवेश करण्याआधी या नगरीतील उपवनात असलेल्या गौतम आश्रमात माझी माता अहिल्यादेवी माझ्या पिताश्री गौतम ऋषींनी दिलेल्या शापामुळे खितपत पडली होती. तिचा उद्धार रामांनी करून माझे पिता गौतमी ऋषी व माता अहिल्यादेवींवर अनंत उपकार केले आहेत. त्याच राम सीताच्या विवाहाची तयारी करण्याची असल्याने लवकर जाण्याची अनुमती द्यावी. दशरथ राजा, भरत, शत्रुघ्न, कुलगुरू, वसिष्ठ, महामंत्री तथा मित्र सुमंत, अष्टप्रधान, ऋषीवर्य, आचार्य, वामदेव, जाबाली, अशोक, अयोध्येतील प्रतिष्ठित लोक आपल्या निवडक सेनेसह मिथिला नगरीत पोहोचले. जनक राजानं सर्वांचं यथोचित स्वागत केलं. राहण्याची सुंदर व्यवस्था केली. स्थिर स्थावर झाल्यावर दशरथ राजांनी आपल्या 3 पुत्रांसाठी सीतेसारख्याच सुंदर, सुशील, विनयशील कन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्तीला आपल्या 3 मुलांकरता मागणी घातली. जनक राजानं मोठ्या आनंदानं ती स्वीकारली. पौष कृष्ण सप्तमीस 4ही पुत्राचे विवाह संपन्न झाले. जनक राजा व राणी सुमती देवीनं जड अंतःकरणानं आपल्या लाडक्या कन्यांना निरोप दिला.
योग्य सुरक्षा व लमाजम्यासह 4ही नववधूंना घेऊन राजा दशरथ अयोध्येस पोचले. ही सर्व शुभ कार्ये घडवून आणणारे महर्षी विश्वामित्र 4ही वधूवरांना आशीर्वाद देऊन तप करण्यास हिमालयाकडे निघून गेले. धन्यवाद.